रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वरीतील अध्याय 6 ओवी क्रमांक 345 पासून. अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात, महाराज, आपण हे जे योग साधन सांगितले ते ऐकले, परंतु वाटेल त्याने याचा अभ्यास केला तर या योगाची प्राप्ती होईल का? किंवा हे योग्यतेशिवाय होणारच नाही असे काही आहे का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, जो रसनेच्या अंकित झाला किंवा सर्वथैव झोपेच्या अधीन झाला तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. अथवा दुराग्रहाच्या आवेशात जो भूक आणि तहान मारतो आणि जेवण कमी करतो आणि झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीर सुद्धा त्याच्या अधीन राहत नाही, मग त्याला योग कोठून साध्य होणार? म्हणून विषयांचे अतिसेवन करण्याची किंवा त्यांचा अगदीच त्याग करण्याची इच्छा करूच नये. सर्व गोष्टी नियमित असाव्यात. अन्नभक्षण तर करावे, पण ते युक्तियुक्तीने परिमित करावे. त्याचप्रमाणे जी जी कामे करायची तीही सर्व युक्तीनेच प्रमाणात आणावी. भाषण परिमित असावे, त्याचप्रमाणे व्यायामही माफक असावा व झोपही नेमलेल्या वेळीच घ्यावी. जागरण जरी करायचे झाले तरी ते नियमित वेळेपर्यंत करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरातील रक्ताधिक सप्तधातू आपोआप समतोल राहतील. अशा प्रकारे बेताबेताने इंद्रियांची तृप्ती केली म्हणजे आपले मनच संतोषाची वृद्धी करते. याप्रमाणे बाहेरील इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतर्यामी सुख उत्पन्न होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करता योग हा सहज घडतो. ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाचे निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते, त्याचप्रमाणे जो नियमशील झाला आहे तो कौतुकाने जरी योग अभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव येतोच. म्हणून अर्जुना, ज्या दैववान पुरुषाला युक्तीचे सहाय्य असते तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो. नियमित वागणाराला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग गंगा आणि यमुना यांचा संगम झालेल्या प्रयाग तीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरूपी प्रयागाचे ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्र संन्याशाप्रमाणे कायम राहते त्याच मनुष्याला तू योगी म्हण. आणि प्रसंगानुरोधाने हेही लक्षात ठेव की त्याच्या चित्ताला निवाऱ्यातील दिव्याची उपमा लागू पडते. आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. तू योगप्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस, परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही, तर तो अभ्यास कठीण आहे अशी तुझ्या मनात भीती वाटते का? ते सांग. पार्था, कदाचित तू ही भीती मनात बाळगशील, पण तसे करू नको, कारण ही दुर्जन इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बागुलबुवा करून भीती दाखवतात. पहा, जे आयुष्य स्थिर करते, वाढवते आणि संपणाऱ्या आयुष्याला मागे आणते, मृत्यू टाळते, त्या औषधाला देखील जिव्हा शत्रू समजत नाही का? त्याचप्रमाणे पारलौकिक हितास जे चांगले ते नेहमी या इंद्रियांना दुःखदायक वाटते. एरवी या योग साधनेइतके दुसरे काही सोपे साधन नाही. म्हणून आसनाच्या बळाने जो आम्ही खरा अभ्यास सांगितला त्या योगानेच या इंद्रियांचा झाला तर निग्रह होईल. एरवी या योग साधनाने जेव्हा इंद्रियांनाच वेध लागतो तेव्हा आपल्या आपणच चित्त हे आत्म्याची भेट घेण्याकरता जाते. चित्ताची धाव नेहमी पुढे असते. ती मागे फिरून ज्या वेळेस चित्ताला आत्मदर्शन होते त्यावेळेस त्याला मी आत्मतत्वच आहे अशी ओळख पटते. ती ओळख पटल्याबरोबर ते सुखाच्या राज्यावर बसते आणि मग आत्मानंदातच लोप पावते. आणि ज्यापेक्षा दुसरे अधिक काही नाही व ज्याला इंद्रिये कधी जाणत नाही असे जे आत्मस्वरूप म्हणजे ब्रह्मरूप ते स्वतःच होऊन राहते. मग अशी स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला
तरी त्याच्या मनाला दुःख होत नाही, किंवा शस्त्राने जरी देह तोडला अथवा अग्नीत जरी पडला तरी महासुखात निमग्न झालेले त्याचे मन जागृत होत नाही. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टींचा त्याला विसर पडतो. ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन इच्छेची आठवणच सोडते, जे योगाची शोभा, संतोषाचे फक्त राज्य आणि ज्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता, ते ब्रह्मसुख अभ्यासाचे योगाने मूर्तिमंत दिसू लागते आणि ते सुख पाहणारा तद्रूपच होतो. तथापि अर्जुना, एका परी हा योग सोपा आहे. संकल्पाचे पुत्र जे कामक्रोधादिक त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होईल तेव्हाच तो साध्य होतो. विषय लोप पावले असे या संकल्पाने ऐकले व इंद्रिये नियमितपणे वागतात असे पाहिले म्हणजे याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो. अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी ही सुखाने निवास करते. बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्म अनुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते. या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते. आणि हेही होत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो, तोही ऐक. साधकाने आपला असा एक नियम करावा की एकदा केलेला निश्चय कधीही टाळावयाचा नाही. अशा निश्चयाने जर मन स्थिर झाले तर अनायासेच काम झाले, पण असे जर न होईल तर त्या चित्ताला खुशाल स्वैर वागू द्यावे. मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि अशा रीतीने ते तात्काळ स्थिर होऊन राहील. नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याने ते सहज आत्मस्वरूपाजवळ येईल आणि अशा आत्मस्वरूपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. मग अद्वैतामध्ये द्वैत हे बुडून जाईल आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. त्रैलोक्यभर ब्रह्मपद दिसू लागेल. आकाशात त्याहून वेगळी दिसणारी अभ्रे ज्या वेळेस नाहीशी होतात त्यावेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते. त्याचप्रमाणे चित्त लयाला गेले की सर्व ब्रह्मच होते. या योगरूप सुखकर उपायाने असा मोठा लाभ होतो. मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा खूप अनुभव घेऊन सुखी झाले, ते या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदाला येऊन पोहोचले. मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही, त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्याची स्थिती होते आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी सर्व जगात झाली आहे असे तो पाहतो. याप्रमाणे आपलेच पाय घेऊन आपले पाठीवर योगी चालतो. असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल तर तुला आणखी दुसरा उपाय सांगतो. मी सर्वांच्या देहात आहे आणि माझ्या ठिकाणी सर्व आहे याविषयी तर वादच नाही. अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकात मिसळली आहे, परंतु त्याप्रमाणे साधकाच्या बुद्धीने तसे स्वीकारले पाहिजे एवढेच. अर्जुना, एरवी तरी जो ऐक्य भावनेने सर्व भूतांचे ठिकाणी मी व्यापक आहे असे मानून भजतो, व्यक्तिमात्राच्या अनेकत्वाने ज्याचे अंतकरणात अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे जाणतो, तो आणि मी एक असे बोलणेच व्यर्थ होय. एरवी धनंजया बोलून दाखविले नाही तरी त्याचे व माझे रूप एकच आहे. ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये एकत्वाची योग्यता असते, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याच्या ठिकाणी आहे. जसे पाण्याच्या योगाने गोडी किंवा गायनाच्या योगाने पोकळी याचे अस्तित्व असते, तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान दिसतो. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रात केवळ तंतूच पाहतात, त्या वाचून दुसरे काहीच पाहत नाहीत, त्याचप्रमाणे ज्याने ऐक्याचे दृष्टीने सर्व ठिकाणी माझी व्याप्ती आहे असे जाणले किंवा अलंकाराचे आकार जरी खूप असले
तरी सोने जसे पुष्कळ प्रकारचे होत नाही, त्याचप्रमाणे ज्याने ऐक्यरूप पर्वताची स्थिती बनवली आहे, अथवा जितकी झाडांची पाने तितकी रोपे लावलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञान रात्र उजाडली आहे, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी सापडला तरी तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल? कारण अनुभवाच्या योगाने तो ज्याच्याशी ऐक्य पावतो त्याच्या अनुभवाने माझे सर्व ठिकाणी व्यापकत्व आहे असे जाणले आहे. मग तो सर्व व्यापक झाला असे म्हटलेच पाहिजे असे नाही. हे पहा, त्याने जरी शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नाही. ही गोष्ट बोलून दाखविता येण्याजोगी नाही. तेव्हा तिचे वर्णन करता येईल का? या विषयाबद्दल जास्त सांगणेच नको. जो सदोदित आपल्यासारखेच सर्व जग पाहतो, जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनात मानत नाही, हे समविषम पदार्थ आणि दुसरेही जे जे काही विचित्र आहे ते सर्व आपले अवयवच आहे असे जो मानतो, त्यापेक्षा आणखी काय काय गोष्टी सांगाव्या? ज्याला सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने समजले आहे, त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आणि तो सुखदुःख भोगतो असे लोक देखील म्हणतात, परंतु आमच्या अनुभवाने तो परब्रह्मच आहे. म्हणून अर्जुना, याच्या योगाने आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहता येईल आणि आपण स्वतःच विश्वरूप होता येईल. त्या समदृष्टीची तू उपासना कर. आम्ही तुला कित्येक प्रसंगी याच कारणाकरता असे सांगितले आहे की समदृष्टीपेक्षा या जगतात दुसरी अधिक प्राप्तीच नाही. रामकृष्ण हरी माऊली.